काल काही कामानिमित्त चायनामधील शेंजन शहरात होतो. यांच्या रस्त्यावरती फिरत असताना मला एक गोष्ट प्रखरतेने जाणवली. आता काही मूर्ख लोकांना वाटेल मी अशा प्रकारे तुलना करतो म्हणजे आपल्या देशाला नावं ठेवतो. थोडी तरी अक्कल येऊ द्या रे. देशासाठी काय चांगलं काय वाईट एवढं तर कळू द्या. यांची आणि आपली सध्याची परिस्थिती पाहता लिटरली येणाऱ्या पिढीसाठी काळजी वाटते, भीती वाटते. बघा आता अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, युरोप यांच्याशी तुलना करण्यापेक्षा चायनाशी करणं मला कधीही योग्य वाटतं. कारण 35-40 वर्षापूर्वी यांची हालत आपल्यापेक्षाही बदतर होती आणि लोकसंख्या आपल्यापेक्षा 30-40% अधिक. आपण जे आजही अनेक ठिकाणी लोकसंख्येचं कारण देत फिरतो ना आणि प्रगतीला विकासाला झोपवतो नेत्यांच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या पैशाखाली, लपवतो त्यांच्या सर्वच चुका. परंतु चायनाने या लोकसंख्येलाच आपली ताकद बनवलं. ईच अँड एव्हरी इंडस्ट्रीजला, बिझनेसेसला सपोर्ट केलं, टॅलेंटेड लोकांना मोटिवेट केलं, रिअल आत्मनिर्भरता काय असताना हे दाखवून दिलं. आणि याचमुळे काही दशकापूर्वी आपल्या मागे असणारा देश आपल्यापेक्षा आज 5 पट पुढे आहे. आज जिथे आपली 4 ट्रिलियनची इकॉनॉमी आहे तिथे यांची 21 ट्रिलियनची इकॉनॉमी आहे. कॅन यू इमॅजिन? रस्त्यावरती 10 पैकी 8 गाड्या चायनीज मॅन्युफॅक्चरिंग. इतकंच काय, सर्व टॅक्सीज BYD चायनीज कंपनीच्या आहेत. त्याचप्रमाणे रस्त्यावरील 80%हून अधिक गाड्या इलेक्ट्रिक व्हेकल आहेत आणि सर्वच गाड्या टॉप क्लास क्वालिटी. गेले ते दिवस चला तो चांद तक नाही तो रात तक. अनेक वर्ष एक्सपेरिमेंट करून करून आज हे एक्सपर्ट झालेले आहेत. Xiaomi MIचे आपण मोबाईल वापरतो ना, त्याच कंपनीज इथे गाड्या बनवतात. मोर दॅन 100 लोकल कार मॅन्युफॅक्चरर आहेत. स्केल बघा किती मोठा आहे. आणि आज यांच्याहून अधिक लोकसंख्या असलेला आपला देश, आपल्याकडे किती आहेत? मॅक्झिमम तर बाहेरच्याच आहेत. सुझुकी, हुंडाय, होंडा, MG सारख्या मोजून 2-3 लोकल ब्रँड, टाटा किंवा महिंद्रा, तेही काही पार्ट आपल्याला इम्पोर्ट करताना दिसतात. म्हणजे आपल्याकडे टॅलेंटेड लोकांची, एक्सपर्टची कमी आहे ना? अजिबात नाही. आपण त्यांना नीट यूजच करत नाही, त्यांची व्हॅल्यूज करत नाही. सरकारी व्यवस्थेमध्ये अगदी टॉप पोझिशन पासून बाहेर उभ्या असणाऱ्या वॉचमॅन पर्यंत इतकं करप्शन आहे. एखादा बिझनेस करायचं म्हटलं तर लाज कोणाकोणाला द्यायची याची सर्वप्रथम एक लिस्ट बनवावी लागते. आजही आपण पेट्रोल डिझेलसाठी डिपेंडंट, गाड्यांसाठी डिपेंडंट, प्रत्येकाच्या हातात असलेल्या मोबाईलसाठी डिपेंडंट, दैनंदिन जीवनात वापरत असणाऱ्या बिलियन्स ऑफ डॉलरच्या गोष्टी आजही आपण इम्पोर्ट करत आहोत. आणि तेही केव्हा? आपल्याकडे इतका मोठा लेबर वर्ग, कामगार वर्ग उपलब्ध असताना, इतकी टॅलेंटेड लोक असताना, जस्ट बिकॉज ऑफ व्यवस्थेमधील काही चुकीची माणसं. आज जो मी हा व्हिडिओ बनवत आहे ना, अगदी 50 वर्षानंतरही तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज पाहायला मिळतील. एज्युकेशन किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी सिरियसली कामं करायला हवीत. तेव्हा कुठे भविष्यात जाऊन आपल्याला त्याचा फायदा होईल. परंतु तुम्हीच ठरवा आपल्या सरकारी शाळा किंवा एज्युकेशन सिस्टमची आज काय हालत आहे. देशातील केवळ 3-4% लोक आज एक प्रॉपर प्रायव्हेट एज्युकेशन अफोर्ड करत आहेत. बाकीच्यांचं काय? अरे आपण एज्युकेशन किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंटपेक्षा 5 पट अधिक पैसा फ्रीच्या योजनांमध्ये वाटत आहोत. अशाने गरीब माणूस गरीबच राहणार आणि काही हजारो रुपयांसाठी तुम्हाला मतदान करता करता एक दिवस गरीबच मरणार. खरंच पक्ष कोणताही असो, स्वतःच्या स्वार्थासाठी आज अनेक राजकारणी देशाला विकायला निघालेले आहेत.